हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथे बंजारा समाजाचा रास्ता रोको होता। हैदराबाद गॅजेटचा आधार घेत बंजारा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी यामध्ये करण्यात आली। आमदार तुषार राठोड यांची सरकारकडे ही मागणी आहे। एक महिनाभरापूर्वी राज्यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय झाला आणि हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन कुणबी मराठाच्या नोंदी तपासाव्यात आणि त्यांना ओबीसीतून प्रमाणपत्र द्यावीत असा सरकारनं जी आर काढल्यानंतर संबंध महाराष्ट्रामधला बंजारा समाज आक्रमक झालेला आहे। आणि प्रामुख्यानं याचं कारण आहे की मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यावर हे निजामाचं राज्य होतं। पूर्वी हा भाग हैदराबाद स्टेटमध्ये होता। त्यामुळं आता या लोकांची मागणी आहे की त्या गॅजेटचा आधार घेऊन आम्हालाही आरक्षण द्यावं। पुढे जाऊयात। आरक्षणाच्या मागणीसाठी सकल बंजारा समाजाचा अमरावतीमध्ये देखील मोर्चा होता। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी आंदोलकांनी यावेळी केली। अमरावतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चाची सुरुवात करण्यात आली। बंजारा वेशभूषा परिधान करून महिला या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी छगन जाधव यांनी। आरक्षणानंतर आता पुन्हा एकदा बंजारा समाज जो आहे आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला आहे। अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आरक्षणाच्या मागणीसाठी हा मोर्चा संपूर्ण या ठिकाणी दाखल झालेला आहे। पोलिसांनी मोर्चा अडवलेला आहे। या ठिकाणी जर बघितलं तर बंजारा समाजाच्या अनेक महिला आपल्या वेशभूषेमध्ये या ठिकाणी आरक्षणाच्या मागणीसाठी दाखल झालेल्या आहेत आणि एकच मागणी आहे की आम्हाला देखील बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं। ही मागणी आता प्रामुख्याने या ठिकाणी होताना दिसत आहे। मी काही महिलांशी बोलण्याचा प्रयत्न करतो। ताई, काय सांगाल, काय मागणी आहे तुमची आता सध्या? आम्हाला एकच मागणी आहे की एसटी आरक्षण आम्हाला मिळायला पाहावं। नक्कीच आपण पाहतोय की आरक्षण मिळायला पाहिजे ही मागणी आहे। ताई, काय मागणी आहे नेमकी तुमची? आम्हाला एसटी मध्ये आरक्षण मिळायलाच पाहिजे यासाठी ही आमची एक मागणी आहे की हैदराबाद गॅजेट नुसार आमची मागणी जी आहे ते आरक्षण आहे ते मिळायला पाहिजे। जर सरकारनं मागणी मान्य केली नाही तर काय पाऊल असेल? सरकारनं जर यानंतर आमची मागणी मान्य झाली नाही तर येणारं हिवाळी अधिवेशन आहे त्यासोबतच येणारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत। या निवडणुकांमध्ये बंजारा समाज काय करून दाखवतो याचं उदाहरण तुम्हाला या निवडणुकांमध्ये निश्चितच दिसेल सर। आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन देशभरात या ठिकाणी सुरू करण्यात येईल। नक्कीच आपण पाहतोय की आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा बंजारा समाज आक्रमक झालेला आहे। जर का या मागण्या मान्य झाल्या नाही तर मात्र हिवाळी अधिवेशन असेल किंवा जिल्हा परिषद निवडणुका असतील यावर बंजारा समाजाचा मोठा परिणाम दिसून आल्याशिवाय राहणार नाही। छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।